आज आपण मराठी विषयामध्ये भाषा साहित्य आणि कौशल्य विकास उत्कर्ष वाटा या पुस्तकातून मार्ग शोधूया या पाठातली स्वाध्यायकृती अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. 50 शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे. पुढील प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 150 शब्दात लिहा. मार्ग शोधताना या निलिमा मिश्रा यांच्या लेखाचा थोडक्यात परिचय तुम्हाला द्यायचा आहे. असा प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी येऊ शकतो. तर ह्या प्रश्नांचं उत्तर लिहिताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे हे आपण बघूया. की लेखिका येथे सांगतात की फक्त आपले पोट भरणे नव्हे तर आपल्या भोवतालचे प्राणी व मनुष्य यांचाही विचार होणे आवश्यक असते. असे संस्कार त्यांच्या मनावर बालपणी झाले होते. त्यांनी आपले गाव ही स्वतःची कार्यशाळा मांडली. आपल्या गावातील लोकांकरिता काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्या मनात बालपणापासूनच होती. त्यांना गावातील लोकांमध्ये कौशल्य माहिती होते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकल्पावर आधारित काम न करता बाकी लोकांच्या प्रश्नावर आधारित काम करण्यास प्रारंभ केल्याचा इथं दिसून येतो. याकरिता त्यांनी भगिनी निवेदिता ग्राम विकास प्रकल्प जो आहे ही संस्था काढली व त्या संस्थेमार्फत रचनात्मक कार्य करणाऱ्या एक कार्यकर्ती स्त्रीचा आदर्श वाचकांपुढे उभा केला. लेखिका निलिमा मिश्रा यांनी निव्वळ स्वतःचाच उत्कर्ष साधला नाही तर स्वतः बरोबर आपल्या परिसराची उत्कर्ष त्यांनी साधलेला दिसतो. त्यामुळेच गोधडी सारख्या वरवर आपल्या क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूला त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिलेली आहे. गोधडी आणि आंतरराष्ट्रीय व्यापार असे आजही कधीही न पाहिलेले समीकरण लेखिकेने त्यांच्या कृतीमार्फत प्रत्यक्षात आणलेले आहे. हे सर्व पाहिले की लक्षात येते व्यवसाय कोणताही असो तो यशस्वी होतो. फक्त त्यासाठी चिकाटी आणि कौशल्याची आवश्यकता असते. एकूणच त्यांच्या लेखामार्फत लेखिका येथे सांगू इच्छिते की उत्कर्ष हा सहज साध्य नसतो तर तो पर्यायही असतो. हे लक्षात ठेवले तर मानवी जीवनात प्रगती कधीही अशक्य नाही. प्रश्न दुसरा आहे, लेखिका निलिमा मिश्रा यांनी गोधडी विषयीची यशोगाथा कशी सांगितलेली आहे. निलिमा मिश्रा यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना रोजगार देण्याचे कार्य सुरू केलेले होते. यावेळी 100 स्त्रियांना त्यांनी संगणक शिकवण्याचा एक उपक्रम शिकवला. त्यात स्त्रिया उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभाग पण घेतलेला आहे. त्यांना आत्मविश्वास पाहताना लेखिकेने रित्या स्त्रियांना गरज विचारलेली आहे. त्यावेळी काहींनी भरतकाम प्रशिक्षणाचे सोय झालेली पाहिली आहे. आपल्या मुलीला त्यांना लाभ घेता येईल असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे लेखिकेने त्यांची सोय केली आहे. पुढे मुली भरतकाम न शिकता त्या स्त्रियांचं भरतकाम शिकू लागल्या. पुढेही ॲन गॉडफ्रे या प्रौढ स्त्रिया यांनी उत्सुकता पाहून भरतकामाचे मोठे व दीर्घकाळ काम स्वरूपाचे उपलब्ध त्यांना करून दिलेले आहे. लेखिका अशा स्त्रियांच्या संबंधित कामाकरिता 500 जणांची सभा बोलवली आहे. या सभेत आपल्याला काय काय करता येईल याची चर्चा सुरू झाली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अशिक्षित स्त्रियांची आम्हाला गोधडी शिवाय काही येत नाही, ती बनवू का, असे लेखिकाला विचारले. तेव्हा लेखिकेने त्यांना सूचनेप्रमाणे त्यांना गोधडी बनवण्यास सुरुवात करण्यास सांगितली. गोधडी विक्रीसाठी स्त्रिया करू लागल्या. त्यावेळी जर्मनीकडून 100 गोधड्यांची ऑर्डर त्यांना मिळालेली, कारण ते डिझायनिंग गोधड्या तयार करत होते. पुढे मात्र त्यांनी सांगितलेल्या डिझायनिंग त्या स्त्रियांना जमल्या नाहीत आणि त्यांनी ऑर्डर रद्द झाली. हे ॲनी गॉडफ्रे यांना समजल्यावर त्यांनी स्त्रियांना मदत केली की तुम्ही पहिला डिझायनिंग शिकून घ्या गोधड्यांची, आणि पाश्चिमात्य देशामध्ये चालणारी रंगसंगती आणि कापड याविषयी त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी स्वतः गोधडीच्या विविध डिझाईन त्यांना शिकवल्या. त्यानंतर या अगोदरच देशामध्ये नव्हे तर परदेशातही त्यांच्या गोधड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असलेली दिसून येते. यामध्येच प्रश्न तिसरा तुम्हाला विचारला गेलेला आहे. लेखिकेला तिच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास त्यांचा स्वभाव, घर, शाळा यांचे योगदान स्पष्ट करा. लेखिका निलिमा मिश्रा यांनी आपण मार्ग शोधताना या लेखामध्ये
त्यांची स्वतःची झालेली ओळख आणि मनात ग्रामीण भागात असलेल्या अनेक गोष्टींविषयी आपुलकी, जिव्हाळा, प्रेम याविषयीचे वर्णन केलेले आहे. ग्रामीण भागात असल्यामुळे अनेक गोष्टींच्या उणिवा, मर्यादा त्यांना जाणवल्या होत्या आणि त्यातूनच त्यांना काहीतरी करण्याचे ध्येय लागले होते. त्यांच्या दृढ निश्चयाने त्यांच्या ध्येयात रूपांतरित झाले आणि त्यांनी आपल्या जीवनात आपण काहीतरी वेगळे करायचे ठरवले. हे ठरविताना त्यांना त्यांचे स्वतःचे मन प्रत्येक काम करताना साथ देत होते. ते आपल्या ध्येयाबद्दल विचार करण्यात, शेणाच्या गवऱ्या करताना, गायीची साथ देताना, गायीची धार काढताना, शाळेत जाताना भविष्यात काय घडणार, काय करावे लागेल याचे मत ते स्पष्ट करू लागलेले आपल्याला दिसून येतात. त्यानुसार मनातल्या मनात त्यांचे आराखडे चालू होते. त्यांच्या या ध्येयाच्या वाटचालीमध्ये त्यांच्या आईचे संस्कारही त्यांना महत्त्वाचे कामी आलेले दिसून येते. त्यांच्या जीवनामध्ये अनेक उदाहरण होते. मुंग्यांनी साखर आणि पीठ नेणे, चिमण्यांनी दाणे टाकणे, स्वयंपाक करताना पहिली भाकर गायीची आणि शेवटली भाकर कुत्र्याची करणे, कुणी दारात आला की त्याला पोटभर जेवण करणे, यासारख्या गोष्टींचा प्रभाव लेखिकेच्या मनात संस्कार त्यांच्या आईने केलेले इथे दिसून येतात. त्यांनी अनेक वेळोवेळी होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा, शाळेमध्ये त्यांचं योगदान खूप चांगलं होतं. त्याचप्रमाणे शाळेतले सर्व काही खेळ, वक्तृत्व स्पर्धा, अभ्यासाच्या मध्ये त्या पुढे होत्या. त्याचप्रमाणे सामाजिक क्रीडा स्पर्धा, खेळाच्यामध्ये त्यांचे योगदान अतिशय चांगले होते. पुढे ते कर्तृत्वाबद्दलही गुरुजींकडून मार्गदर्शन त्यांना मिळत असे. त्याचबरोबर गल्ली व गावातील लोक त्यांच्याकडूनही मुलांचे कसे करावे, काय केले पाहिजे याबाबतही मार्गदर्शन त्यांना मिळत होते. त्यामुळे एकूणच आपल्याशिवाय इतरांच्या प्रती असलेले संवेदना इतर प्रगल्भ होऊ लागले, की जे जे स्वप्न दिले त्या इतरांच्या प्रती जे आहे ते बघत असताना तशा दिशेने त्यांना वाटचाल मिळत गेल्या. आपण कसे राहतो, कसे दिसतो, चप्पल घालतो की नाही, कपडे टाकले आहे का, या गोष्टींचा लेखिकेने कधी लक्ष दिले नाही. आपण जे स्वप्न बघत आहोत त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी काय करायला पाहिजे याचेच विचार त्यांच्या डोक्यात सतत सुरू असतात. आपले जे ध्येय आहे, ते जे ध्येयाचे प्रतिकात्मकता आहे, त्या प्राप्तीकरिता लेखिकेच्या वयाच्या 13व्या वर्षामध्ये लग्न करण्याचा निश्चय घेतला आणि त्यांनी आपले सारे आयुष्य गावात राहून गावांसाठी घालवायचे ठरवलेले होते. यातलाच पुढचा प्रश्न 4था आहे. लेखिका नीलिमा मिश्रा यांना डॉक्टर कलबाग सरांकडून कोणकोणत्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या? लेखिका नीलिमा मिश्रा यांनी पुणे विश्वविद्यापीठात येथे त्यांचे MA पर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तरी सुद्धा जीवनातल्या गोष्टींचा त्यांचा कधीही संबंध आला नव्हता. या जीवनाच्या गोष्टींचं ज्ञान त्यांच्या डॉक्टर कलबा सरांकडून मिळाले. लेखिकेच्या डोक्यातील असंख्य प्रश्न निर्माण होत. असे बरेचसे प्रश्न हे त्यांना मूर्खपणाचे वाटायचे, परंतु आपल्या या मूर्ख प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी असायची, तशी त्यांना ती संधी कलबाग सरांकडून मिळालेली आहे. कलबाग सर हे शास्त्रज्ञ होते, तर लेखिका ही कला शाखेची विद्यार्थिनी होती. त्यामुळे त्यांना विज्ञानाची थोडेसा सुद्धा गंध नव्हता, कारण दोघेही वेगवेगळ्या शाखेचे होते, त्यामुळे त्यांना एकमेकांचा कोणत्याही प्रकारचा लवलेश नव्हता. ज्यावेळी कलबाग सर तांत्रिक आणि वैज्ञानिक विचार मांडायचे त्यावेळेस त्यांना फार संकोच वाटत असे. मात्र नंतर त्यांनी मला म्हणजे लेखिकेला अनेक गोष्टी माहिती नाहीत, माझी सुरुवात शून्यापासून आहे असे जेव्हा सरांना सांगितले त्यावेळी त्यांना मनातील संकोच दूर झाला व सरांनी लेखिकेला शिक्षण गृहीत न धरता त्यांना शून्यापासून शिकवायला सुरुवात केलेली आहे. कलबाग सर हे लेखिकेच्या जीवनातले अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे. ह्या सरांकडून तुम्ही विज्ञान येत नसेल तर तुम्हाकडून येणारे प्रश्न मला अर्थपूर्ण वाटतात. त्याचं कारण म्हणजे तुम्हाकडे आधीपासूनच काहीही गृहीतके नाही. अर्धवट पूर्वगृहीते ज्ञानापेक्षा शून्य ज्ञान असणे कधीही उत्तम आहे. लेखिकेला पडलेल्या प्रश्नामुळे कलबाग सरांनी विद्यार्थ्यांना काय काय प्रश्न पडू शकतात याचीही माहिती त्यांना दिलेली आहे. उलट सरांनी त्यांचे प्रश्न उत्तरे ऐकून तुम्ही तुमचे विचार संकल्पना अधिक स्पष्ट करत असे त्याची लेखिकेला सांगितले. प्रश्नाच्या उत्तरासह त्यांनी प्रात्यक्षिकातून लेखिकेला ज्ञान दिले. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक वायरिंग करणं, खाद्यपदार्थ बनवणं, पॅथॉलॉजिकल चाचण्या,
कुक्कुटपालन, वेल्डिंग करणे, शेती करणे, हिशोब ठेवणे, संगणकाचे ज्ञान, पुस्तक छापणे, बायडिंग करणे अशा अनेक गोष्टी या कलबाग सरांनी लेखिकेला शिकवलेल्या याच्यातून दिसून येतात. यातला प्रश्न दुसरा आहे, लेखिकेने गावातील स्त्रियांचा विश्वास कशा प्रकारे संपादित केलेला आहे. लेखिका निलिमा मिश्रा येथे सांगतात की त्यांनी बालपणापासून गाव जवळून पाहिले होते. तेथील लोकांच्या स्वभावाची, वागण्याची, बोलण्याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचे आश्वासन किंवा स्वप्न त्यांना काम करण्याआधी दाखविले नाही. कारण त्यापूर्वी अनेक जणांची विश्वासाच्या नावाखाली गावातील लोकांना फक्त स्वप्न दाखवायचे व आश्वासन देण्याचे काम केले होते. केवळ भाषणबाजी केली व भाषणानंतर प्रत्यक्ष कार्य मात्र कोणतेही केले नव्हते. त्यामुळे लोकांचा त्यावर विश्वास बसणे कठीण झाले होते. म्हणून लेखिकेने कोणाशी फारशी चर्चा न करता शाळेतील गुरुजींना घेऊन आपल्या संस्थेचे स्थापन केले व संगणक प्रशिक्षणाचे आपल्या कार्याची सुरुवात केलेली दिसून येते. तिथे कार्य सुरू असताना एक दिवस शेतात काम करत असणारी एक स्त्री त्यांना येऊन भेटलेली तिथे आहे आणि तुम्ही काहीतरी वेगळे करत आहात असं मला दिसत आहे, मग स्त्रियांसाठी कार्य का करत नाही असा प्रश्न त्या स्त्रीने लेखिकेला विचारलेला दिसून येतो. रोजगार मिळण्यासाठी काहीतरी केलं तर गावातील स्त्रियांना खूप मोठी मदत होईल असा विचारही त्यांना लगेच आला. लेखिकेने त्या स्त्रीने सांगितलेली समस्या सोडवण्यासाठी बचत गटामार्फत स्त्रियांसाठी कार्य करावे असं त्यांनी ठरवलं. पहिल्या सभेत लेखिकेला जाणवले की लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना लुबाडले जाते. त्यामुळे गावातील बायकांना कोणावर भरोसा राहिला नव्हता. तेव्हा या तुमच्या पैसा तुमच्याच बँकेच्या खात्यात जमा होणार व त्यामुळे एकमेकींना कमी दराने कर्ज घेऊन आपल्या गरजा पूर्ण करता येतील असे लेखिकेने त्यांना व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तसेच कार्य करत असतानाही लेखिकेला जाणवले की लोकांच्या जास्तीत जास्त गरजा पैशांशी निगडीत आहेत. लोकांना त्यांच्या गरजा भागविण्यासाठी पैसा हवा होता व घेतलेले पैसे ते परत करण्यासाठीही तयार होते. आश्चर्य म्हणजे फुकट मदतीची कोणालाही अपेक्षा नव्हती. लोकांना मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींचे लग्नकार्य, घरातील आधारपण, शेती व्यवसाय या गोष्टींकरिता आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे लेखिका अर्थव्यवस्थापनाची गरज असे म्हणतात. त्यामुळे एक म्हणजे कर्ज व्यवस्था व दुसरी म्हणजे रोजगार व्यवस्था होय. लेखिकेने पुढे बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना रोजगार मिळवून दिला व त्यातून त्यांची आर्थिक समस्या सोडवणे होऊ शकले. अशा प्रकारे लेखिकेने गावातील स्त्रियांना विश्वास संपादित केल्याचा दिसून येतो. पुढे प्रश्न 6वा विचारला आहे, बचत गटाच्या माध्यमातून लेखिकेने गावातील स्त्रियांच्या मनात कशा प्रकारे आत्मविश्वास जागृत केलेला आपल्याला दिसून येतो. लेखिकेने बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या मनामध्ये एक विश्वास संपादन केलेला आहे किंवा जागृत केलेला आहे की या स्थापनेचे फायदे त्यांना समजून सांगितलेले आहे व स्त्रियांनी विचारले आपल्याला बचतीतून अल्प व्याजदराने आपल्या स्वतःला कर्ज कसं उपलब्ध होतं. त्याचबरोबर आपली बचतही होत असते. तसेच त्यामार्फत सामूहिकरित्या आपल्याला उद्योग करता येतो असे ज्यावेळी त्या गावातील महिलांना स्पष्ट झाले त्यावेळी आपल्याला कोणतेही उद्योग करता येतील हे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले की आपण कोणकोणत्या प्रकारचे उद्योग करू शकतो. एक वेळ त्यांना उद्योगाचा अनुभव नव्हता व उद्योगांसाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. त्यावेळी तुम्ही घरात जे पदार्थ बनवता तेच पदार्थ तयार करून त्यांची विक्री करण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक असे भांडवल सुद्धा त्यांनी जमवलेले आहे. तर त्यांनी श्री स्वामी समर्थ असा बचत गटातील 14 स्त्रिया सदस्यांनी त्यानुसार काम करण्याचे ठरवलेले आहे आणि खूप स्त्रियांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन खाद्यपदार्थ बनवणे, प्रदर्शन त्याची मांडणे हे त्यांनी घरातल्या भांडवलातूनच त्यांनी केलेले आहे. त्यावेळी स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास निर्माण त्यांनी केलेला आहे कामाबद्दलचा आणि त्याकरता त्यांनी कठोर भाषेमध्ये त्या सर्वजणींना स्पष्ट सांगितले की तुम्हाला प्रदर्शनात वस्तू विकण्यासाठी उभे राहायचे नसेल तर आम्ही प्रदर्शन रद्द करतो. कारण की ह्या गावातल्या बायकांमध्ये त्यांना प्रदर्शन मांडणे, ते भरवणे, त्याच्यासाठी उभं राहण्याच्या बद्दल त्यांना लाज वाटत होती की गावकरी घरातले काय म्हणतील. परंतु त्यांनी स्पष्ट सांगितले की मग आम्ही हे प्रदर्शनच रद्द करू. मग त्या सगळ्या स्त्रिया आत्मविश्वासाने त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. लेखिकेची ही भूमिका पाहून त्या स्त्रियांनी त्या निमित्ताने आपले घराबाहेर त्या पडलेल्या आहेत आणि आत्मविश्वासाने आपण तयार केलेला माल त्यांनी तिथे विकलेला आहे. त्यातूनच सर्वांना एक नवीन धडा मिळालेला दिसून येतो.
आणि त्यांनी आपण एक प्रकारे एका कार्यात गुंतलेलो असलो तरी अनावश्यक प्रश्न डोक्यात येत नाहीयेत आणि आपण आपलं कार्य व्यवस्थितरित्या पार पाडत आहोत असा एक प्रकारचा आत्मविश्वास प्रत्येक स्त्रियांमध्ये निर्माण झालेला आहे की आपणही काहीतरी करू शकतो. व त्यांनीही आम्हालाही या कार्यात सहभागी व्हायला आवडेल अशी प्रक्रिया देऊन त्यांनी या बचत गटातील स्त्रियांमध्ये सामील झालेले आहे. व अशा प्रकारे बचत गटाच्या माध्यमातून लेखिकेने गावातील स्त्रियांच्या मनात आत्मविश्वास जागृत केलेला दिसतो. अशा प्रकारे 150 शब्दात उत्तरे लिहा ह्या प्रश्न आपण इथे अभ्यासलेले आहे. हे तिन्ही प्रश्न, हे चारही प्रश्न तुम्ही व्यवस्थित अभ्यासायचे आहे, समजून घ्यायचे आहे आणि तुम्हाला जिथे समजलेली माहिती तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये तुमच्या शब्दात लिहायची आहे. यातला शेवटला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 300 शब्दात लिहा. याचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करणार आहोत. धन्यवाद.